जानेवारी फेब्रुवारी महिन्यात महापालिकेने महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते तसेच विविध वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी नवीन वाहनांची खरेदी केली होती। मात्र आता त्याच वाहनांऐवजी पुन्हा महागड्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे महापालिकेच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमावर आणि आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। हे नक्की प्रकरण काय आहे? महापालिका नवीन गाड्या खरेदी करण्याची गरज का पडलीये व यावर आता कोणता वाद निर्माण होतोय पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। महापालिकेत प्रशासकीय राजवट असताना आणि निवडणुका होण्यापूर्वीच घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पदाधिकाऱ्यांसाठी एकूण 13 नवीन वाहनांची खरेदी करण्यात आली होती। या वाहनांमध्ये महापौरांसाठी सुमारे 30 लाख रुपये किमतीची इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड, तर उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी प्रत्येकी सुमारे 18 लाख रुपये किमतीच्या 12 स्कॉर्पिओ एन गाड्यांचा समावेश होता। या सर्व वाहनांवर महापालिकेने एकूण सुमारे 2,16,00,000 रुपयांचा खर्च केला होता। गेल्या 4.5 वर्षापासून महापालिकेत नगरसेवक, महापौर आणि समित्यांचे अध्यक्ष नसल्याने त्यांच्यासाठी असलेल्या वाहनांचा वापर अधिकारी वर्गाकडून केला जात होता। मात्र निवडणुकांनंतर नव्याने महापौर, उपमहापौर आणि समित्यांचे अध्यक्ष नियुक्त झाल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहनांची आवश्यकता निर्माण झाली। त्यानुसार नवीन वाहनांची खरेदी करण्यात आली आणि संबंधित अधिकाऱ्यांना ती उपलब्ध करून देण्यात आली होती। दरम्यान महापौर ऋतू तावडे यांच्यासाठी इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड वाहन देण्यात आले असून इतर पदाधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ एन गाड्या देण्यात आल्या आहेत। मात्र या स्कॉर्पिओ एन गाड्या प्रवासासाठी पुरेशा आरामदायी नसल्याची तक्रार सभागृह नेते गणेश खनकर यांनी केल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतर उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आणि काही वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ एन ऐवजी इनोव्हा क्रिस्टा गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे आली आहे। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नव्या वाहन खरेदीचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मिळत आहे। हा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे। मात्र अवघ्या 6 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या वाहनांना बाजूला ठेवून पुन्हा नवीन आणि अधिक महागडी वाहने घेण्याची तयारी सुरू असल्याने महापालिकेच्या आर्थिक शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या संपूर्ण प्रकरणावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी सांगितले की महापालिकेने एकूण 54 गाड्यांची खरेदी केली होती। त्यापैकी काही वाहने वॉर्ड अध्यक्षांना तर काही आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहेत। आम्हाला वापरण्यासाठी मिळालेल्या गाड्यांचे सरासरी मायलेज 7 ते 8 किलोमीटर इतके होते। काही जण पाठदुखीचे कारण देत गाड्या योग्य नसल्याचे सांगत असतील, मात्र त्यासाठी अवघ्या काही महिन्यांतच नवीन गाड्या खरेदी करणे योग्य ठरणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। पेडणेकर यांनी पुढे सांगितले की महापौर असताना मुंबई बाहेर अधिकृत वाहन घेऊन जाण्यासाठी आयुक्तांची परवानगी घ्यावी लागत असे। त्यांनी स्वतः महापौर असताना केवळ 2 वेळाच अधिकृत वाहन मुंबई बाहेर नेले होते। त्यामुळे सध्याच्या काळात केवळ वाहन बदलण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता सध्या त्यांना वाटत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। याशिवाय महापौरांच्या खासगी सचिवांना दरमहा 50,000 रुपये इतके मानधन दिले जात असल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। दुसरीकडे नगरसेवकांना केवळ 25,000 रुपये मानधन दिले जाते अशा निर्णयांबाबत संबंधितांचा विश्वासात घेतले जात नसल्याचाही आरोप त्यांनी केला। प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असून प्रशासनाकडून काही निर्णयांचा योग्य खुलासा होत नसल्याची ही टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। स्कॉर्पिओ एन वाहनांबाबत होत असलेल्या टीकेवरही त्यांनी भाष्य केलं। केवळ काही महिन्यांतच वाहनांची अदलाबदल करण्याचा विचार होत असेल तर त्यामुळे संबंधित वाहन कंपनीची प्रतिमाही खराब होऊ शकते। वाहनांचा वापर किमान 5 वर्षे करणे अपेक्षित असताना इतक्या कमी कालावधीत त्यांना बदलण्याचा प्रस्ताव योग्य नाही असे मत त्यांनी व्यक्त केले। दरम्यान अवघ्या 6 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या वाहनांऐवजी पुन्हा नव्या आणि महागड्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव समोर आल्याने महापालिकेच्या खर्चाच्या धोरणावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। प्रशासन हा प्रस्ताव मंजूर करणार की आर्थिक शिस्तीचा विचार करून विद्यमान वाहनांचा वापर सुरू ठेवणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे। तरी हे महापालिकेच्या निर्णयावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।